आता आपण पाव इंची नकाशे याच्याविषयी आपण डिस्कस करणार आहोत. इंग्लिशमध्ये याला क्वार्टर इंच मॅप्स असं म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळतं. दशलक्षी नकाशांमध्ये विस्तृत भाग दर्शविलेला असतो, परंतु यामध्ये काही गोष्टी दर्शविणे शक्य नसते. म्हणून एखाद्या प्रदेशाची अधिक माहिती दर्शविण्यासाठी दशलक्षी नकाशांचे समान इंग्रजीतील ए पासून पी पर्यंत 16 भाग अध्याक्षरांनी निर्देशांक केलेले आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये अंकप्रमाण हे एकास 2,50,000 इतके असलेले पाहायला मिळते. शब्दप्रमाण एका इंचास 4 मैल हे आपल्याला पाहायला मिळतं. एकास 1/4 किंवा एका इंचास मैल म्हणून या नकाशांना पाव इंची नकाशे असं म्हटलेलं पाहायला मिळतं. या नकाशांचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार हा 1 अक्षांश ते 1 अक्षांश इतका असलेला आपल्याला पाहायला मिळतो. यामुळे या नकाशांना डिग्री शीट असे देखील म्हटले जाते. या नकाशांचं समोच्च रेषांतर हे 100 मीटर इतकं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून या नकाशामध्ये आपल्याला नकाशांचं प्रमाण, अक्षवृत्तीय, रेखावृत्तीय विस्तार आणि समोच्च रेषांतर हे बदलताना दिसतं. आणि म्हणून भारतीय स्थलनिर्देशक नकाशांचे हे जे काही प्रकार आहेत हे आपण 1 बाय 1 आपण डिस्कस करत आहोत. धन्यवाद.